दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट दिसतंय। लाल किल्ला आणि धार्मिक स्थळं लष्कर ए तोयबाच्या निशाण्यावरती आहेत। गुप्तचर खात्याने याबाबतची माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिल्लीमधूनही मोठी बातमी पुढे येते आहे। दिल्ली सध्या हाय अलर्टवरती आहे। दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट जाणवतंय। लाल किल्ला आणि धार्मिक स्थळं लष्कर ए तोयबाच्या निशाण्यावरती असल्याची माहिती पुढे येते। दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अधिक सांगतात। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तान स्थित असलेली दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा यांनी भारतातील प्रमुख धार्मिक स्थळावरती हल्ला करू शकते या संदर्भात काही प्लॅन आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणा मिळाल्यानंतर दिल्लीतील प्रमुख धार्मिक, ऐतिहासिक त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणची जी आहे सुरक्षा व्यवस्था ती वाढवण्यात आलेली आहे। दहशतवादी संघटना आयईडी इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसचा वापर करून लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात भागामध्ये पुन्हा आपल्याला पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला होता। आता नव्यानं अशी माहिती मिळाल्यामुळे चांदणी चौक आणि लाल किल्ला परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही जी आहे ती पाळत ठेवली जात आहे। बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, जलद प्रतिसाद पथक हे या ठिकाणी देखील सज्ज ठेवण्यात आलेले आहे। सुरक्षा यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याची आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू हालचालीची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केलेले आहे। या अगोदर आपल्याला माहिती आहे की 10 नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला तर त्या दृष्टिकोनातून महत्वाची सुरक्षा यंत्रणा अलर्टवरती ठेवण्यात आलेली आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी नाकेबंदी करून जी आहे ती चौकशी केली जात आहे। दिल्लीमध्ये अनेक ठिकाणच्या भागाची जी ट्रॅफिक आहे ती जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र दिल्लीकरांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती महत्वाची असल्यानं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।